नमस्कार. डॉक्टर भंडारी लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण टी-वाय-बी-एच्या इकॉनॉमिक जनरल 3 चे जे सेकंड चॅप्टर आहे डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे विकसनशील देश यामधील एक महत्त्वाची कन्सेप्ट अभ्यासणार आहोत. ती म्हणजेच विकसनशील देशाची आर्थिक वैशिष्ट्ये याला इंग्लिशमध्ये म्हणतात इकॉनॉमिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज. आता विकसनशील देशाची आर्थिक वैशिष्ट्य अभ्यासनापूर्वी आपण एक महत्त्वाचं लक्षात घ्यायचं की आपला टी-वाय-बी-चा जो विषय आहे इकॉनॉमिक जनरल 3चा तो काय आहे? आर्थिक विकास आणि नियोजन. आता आपण यापूर्वी बघितलेलं आहे की आर्थिक विकासाचा संबंध कुणाशी येतो? विकसनशील देशाशी येतो. तर आर्थिक वृद्धीचा संबंध कुणाशी येतो? विकसित देशाशी येतो. म्हणजे आपल्याला या सिलेबसमध्ये जो पूर्ण अभ्यास करायचा आहे तो विकसनशील देशाचाच करायचा आहे. म्हणून त्या दृष्टीने आपल्याला विकसनशील देशाची जी वेगवेगळी वैशिष्ट्ये आहे, त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणं अपरिहार्य ठरतं. आता जगामधील खूप थोडे देश असे आहेत की ते विकसित आहेत. म्हणजे अमेरिका, जपान, जर्मनी, इटली, फ्रान्स यासारखे जे देश आहे की त्यांना आपण काय म्हणतो श्रीमंत देश किंवा विकसित देश असं म्हणतो. बाकीचे जे सर्व देश आहेत ते आपला आर्थिक विकास झपाट्याने साधण्यासाठी कमी अधिक वेगाने प्रयत्न करताना दिसून येतात. आता विकसनशील सुरुवातीच्या काळामध्ये काय आहे, की विकसनशील देश, विकसित देशांबाबतीत अनेक कन्सेप्ट वापरल्या जायच्या. म्हणजे जसं काही गरीब देश असेल, मागासलेले देश, अविकसित देश, अर्धविकसित देश, विकसनशील देश, विकसित देश अशा वेगवेगळ्या संज्ञा त्या बाबतीत मांडल्या जायच्या. परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र इतक्या संज्ञा न वापरता फक्त विकसित देश, विकसनशील देश आणि अल्पविकसित देश अशा 3च कन्सेप्ट या बाबतीत मांडल्या जाऊ लागल्या. आता आपल्याला महत्त्वाचा जो अभ्यास करायचा आहे तो म्हणजे विकसनशील देशाचा. मग विकसनशील देशाच्या व्याख्या आपल्याला सुरुवातीला बघणं गरजेचं आहे आणि त्यामध्येही त्याचं बायफर्गेशन 2 प्रकारे केलं आहे. एक म्हणजे परंपरागत दृष्टिकोन आणि दुसरा म्हणजे आधुनिक दृष्टिकोन. आता दोन्ही यांचा आपल्याला कन्व्हेन्शियल अप्रोचचा पण आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि मॉडर्न अप्रोचचा पण आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आता परंपरागत दृष्टिकोनातून विकसनशील देशांची व्याख्या जी आपल्याला पाहिजे त्यामध्ये एक आपल्याला रॅग्नर नर्स आणि जेकब वाइनर यांची बघायची. तर पहिली आपण व्याख्या बघूया रॅग्नर नर्स यांची. काय म्हटले बघा त्यांनी, विकसनशील देश असे असतात की जे त्यांची लोकसंख्या आणि नैसर्गिक साधनसामग्रीच्या तुलनेत भांडवली साधनांच्या बाबतीत विकसित देशाच्या मानाने कमी पडतात. म्हणजे विकसनशील देशाकडे लोकसंख्या आहे, नैसर्गिक साधनसामग्री आहे, मात्र त्यांच्याकडे भांडवली साधन विकसित देशाच्या तुलनेने काय आहे? अतिशय कमी आहे. म्हणून त्या देशांना रॅग्नर नर्स काय म्हणतात? विकसनशील देश म्हणतात. दुसरी व्याख्या आहे, देशातील लोकसंख्या उच्च राहणीमान पातळी उपलब्ध करून देण्यासाठी जेथे अधिक श्रम, नैसर्गिक साधने व भांडवल हे घटक वापरण्याची भविष्यकालीन क्षमता आहे, असे देश म्हणजे विकसनशील देश आहे. म्हणजे अतिशय आशावादी व्याख्या जेकब वायनर यांनी मांडलेली आहे. जे त्यांच्या मते जे विकसनशील देश असतात त्यांच्याकडे जरी लोकसंख्या जास्त असली तरी सुद्धा त्या जास्त लोकसंख्येला उच्च राहणीमान पातळी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची जी श्रम, नैसर्गिक साधन आणि भांडवल हे जे घटक वापरण्याची त्यांची जी क्षमता आहे, ती भविष्यकालीन क्षमता कशी राहणार आहे? जास्त राहणार आहे. म्हणजेच थोडक्यात काय? ते जास्त गतीने आपली प्रगती साध्य करतील आणि भविष्यामध्ये आपल्या क्षमतेचा पुरेपूर काय करून घेतील? वापर करून घेतील असे देश म्हणजे काय? विकसनशील देश होय. अशा 2 व्याख्या आपण परंपरागत दृष्टिकोनामध्ये बघतो. आता विकसनशील देशाच्या व्याख्येमध्ये आपण परंपरागत दृष्टिकोन पाहिल्यानंतर पुढचा दृष्टिकोन आपल्याला बघायचा तो म्हणजे मॉडर्न अप्रोच, आधुनिक दृष्टिकोन. त्या आधुनिक दृष्टिकोनमध्ये त्यांची काय क्षमता आहे हे नुसतं शब्दांमध्ये न मांडता डायरेक्ट अंकामध्येच मांडलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे दरवर्षी अ, जागतिक बँक म्हणजे ज्याला आपण वर्ल्ड बँक असं म्हणतो, ती आपला अहवाल सादर करत असते आणि त्या अहवालामध्ये तिची आकडेवारी देत असते, की त्या आकडेवारीमध्ये म्हणजे दरडोई उत्पन्नाची जी आकडेवारी देत असते, त्या आकडेवारीमध्ये जर तो देश बसत असेल, तर तो देश त्या गटामध्ये मोडला जातो. आता बघा आपण याच्यामध्ये आपण तक्ता दिलेला आहे. तक्त्यामध्ये आधुनिक दृष्टिकोनामध्ये आपण बघूया, की
मॉडर्न दृष्टिकोनमध्ये वर्ल्ड बँकने जो क्रायटेरिया लावलेला आहे, तो आपण आकडेवारीची घेतो 2019-20ची 2018-19ची आपण घेतोय. म्हणजे 18ची पण घेणार आहोत आणि 19ची पण घेणार आहोत. 2018 मध्ये काय जुलैमध्ये लावलेला होता क्रायटेरिया आणि 19 मध्ये. आता हे 2 वर्षाची आकडेवारी आपण घेण्यामागचं पर्पज काय आहे? तर एका वर्षामध्ये आकड्यांमध्ये किती फेरबदल होतो हे आपल्याला बघणं काय आहे? गरजेचं आहे. बघा आता आपण लेटेस्ट आकडेवारी याआधी सुरुवातीला बघूया. लोअर इन्कममध्ये आपण काही घेणार नाही आहोत. कारण लोअर मिडल इन्कमची जी मिनिमम सुरुवातीची जी रेंज राहणार आहे, तीच लोअर इन्कमची काय राहणार आहे? लास्ट रेंज राहणार आहे आणि सुरुवातीची तिची रेंज घेण्याची गरज नाही. म्हणून आपण लोअर इन्कममध्ये काही आकडेवारी घेणार नाही. तर मग आता लोअर मिडल इन्कमची बघा आपण, म्हणजे ज्याला आपण अत्य मध्यम इन्कम ज्यांचा आहे, अत्यल्प मध्यम उत्पन्न ज्यांचं आहे, असे देश कोणत्या देशांना म्हटलं जातं? तर ती आकडेवारीसाठी काय क्रायटेरिया दिला होता बघा. 2018 मध्ये जो क्रायटेरिया दिला होता त्याच्यामध्ये $936 ते $3,895 ज्यांची दरडोई उत्पन्नाची क्षमता आहे, अ, ते देश कशामध्ये मोडतील? तर लोअर मिडलमध्ये मोडतील. तर 2019 मध्ये बघा त्याच्यात लगेच बदल झाला. 936 च्या ऐवजी तो आकडा झाला $1,026 पेक्षा जास्त आणि $3,995 पेक्षा कमी ज्यांचे दरडोई उत्पन्न आहे, तो देश लोअर मिडल इन्कम कंट्रीजमध्ये मोडतो. त्याच्यानंतर पुढचं आपण बघा घेतले अप्पर मिडल इन्कम म्हणजे उच्च मध्यम उत्पन्न गट असणारा जो देश आहे. त्याच्या 2018 मध्ये त्याची क्षमता होती $3,896 ते $12,055. आता ती 3,896 ची लगेच 2019 मध्ये किती झाली? 3,996 म्हणजे त्याच्यामध्ये जवळजवळ 100 ने आपल्याला बदल झालेला दिसून येतो आणि मॅक्झिमम मध्ये $12,055 वरून तो 12,375 म्हणजे जवळजवळ 300 सव्वा 300 आपला डॉलर्स त्याच्यामध्ये वाढलेले दिसून येतं. म्हणजे थोडक्यात दाखवण्याचं कारण काय आहे? आपण कंपॅरिझन का करतो? तर दरवर्षी ही जी आकडेवारी आहे डॉलर्समध्ये ती काय होत असते? वाढत असते. हे महत्त्वाचं लक्षात घेणं विद्यार्थ्यांच्या गरजेचं आहे. त्याच्यानंतर हाय इन्कम म्हणजे ज्याला आपण अतिविकसित देश असं म्हणतो. म्हणजे अमेरिका, जपानचं वगैरे आपण जे उदाहरण घेतो ना, ते त्यांचं जे पर कॅपिटा इन्कम जे असतं ते कसं असतं बघा $12,375 पेक्षा जास्त आणि 12,000 म्हणजे आता आपल्याला आकडेवारीमध्ये घेत असताना दोन्ही आकडेवारी आपण घेऊया. 2018 ची पण घेऊया आणि 2019 ची पण घेऊया. 2018 ची जर आपण घेतली तर मिनिमम म्हणजे जी अपर मिडल इन्कमची जी लास्ट रेंज आहे 12,055 म्हणजे 12,055 किंवा 12,055 पेक्षा जास्त ज्यांची अ, अ, दरडोई उत्पन्न राहणार आहे, पर कॅपिटा इन्कम राहणार आहे, तो देश काय राहणार आहे? हाय इन्कम म्हणजे उच्च उत्पन्न गट मध्ये तो मोडणार आहे. तर त्याच्यामध्ये पुन्हा बदल झालाय बघा. त्याची पुन्हा आकड्यामध्ये म्हणजे डॉलर्समध्ये वाढ झालेली आहे. 12,055 वरून ते लगेच 2019 मध्ये किती झाले? $12,375 म्हणजे 12,375 किंवा $12,375 पेक्षा जास्त ज्या देशाचे डॉलर्सपेक्षा जास्त पर कॅपिटा इन्कम आहे, तो देश कशामध्ये मोडणार आहे? उच्च उत्पन्न गटामध्ये मोडताना दिसून येतो. म्हणजे आधुनिक दृष्टिकोनानुसार आपल्याला ज्या देशाचं जसं-जसं पर कॅपिटा इन्कम आहे, तसं तो देश त्या त्या गटामध्ये काय आपल्याला सामावलेला दिसून येतो. आता आपण आधुनिक दृष्टिकोनामध्ये जी अ, प्रत्येक देशाच्या पी-सी-आय नुसार जी आपण वर्गवारी बघितली, पी-सी-आय म्हणजे पर कॅपिटा इन्कम जे आपण त्याची वर्गवारी केलेली आहे. त्यानुसार आपण काही देशांचे मागच्या वर्षीचे वर्ल्ड बँकने घेतलेली जे देशांचं बायफर्गेशन त्यांनी केलेलं आहे, की कोणता देश कोणत्या गटामध्ये मोडतो. लो इन्कममध्ये मोडतो, हाय इन्कममध्ये मोडतो. त्याची काही उदाहरणं आपण घेतलेली आहे. आपण ते पाहूया इथे. उदाहरण म्हणजे ते देशांची जी वर्गवारी त्यांनी WB ने लावलेली आहे, वर्ल्ड बँकने लावलेली आहे, ती आपण बघूया. आता पहिला जो आपण गट दिसतोय आपल्याला टेबलमध्ये, तो म्हणजे लो इन्कम इकॉनॉमीज म्हणजे त्यांचं अतिशय कमी उत्पन्न आहे, अल्प उत्पन्न आहे ते देश आपलं अफगाणिस्तान वगैरे याच्यामध्ये दिसतंय बघा.
आपण जो टेबल घेतलेला आहे त्याच्यामध्ये युगांडा आहे, येमन आहे, नायजर आहे, नेपाळचा सुद्धा त्याच्यामध्ये काय होतोय समावेश होतोय. म्हणजे हे देश आपल्याला ह्या देशात सर्व आपल्याला टेबलमध्ये जे देश दिसतात त्या सर्व देशांचं उत्पन्न अतिशय काय आहे लो इन्कम आहे. आणि त्यांचं म्हणजे 1025 पेक्षा $1025 पेक्षा त्यांचं उत्पन्न काय राहणार आहे? कमी राहणार आहे. आता जे अतिशय कमी उत्पन्न गटानंतर आपला पुढचा जो बघायचा आहे, तो म्हणजे लोअर मिडल इन्कम इकॉनॉमी म्हणजे मध्यम उत्पन्न गटातील जे देश आहेत ते आपल्याला बघायचे. मग आता त्या देशांमध्ये भली-मोठी लिस्ट आपण या ठिकाणी घेतलीच आहे. त्यामध्ये सुदान, त्याच्यानंतर मोल्डोवा, त्याच्यानंतर झिम्बाब्वे सुद्धा त्याच्यामध्ये आहे, पाकिस्तान आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एक लक्ष विद्यार्थ्यांनी जर केंद्रित केलं असेल तर वेगळ्या कलरमध्ये दिसतोय. तो म्हणजे काय दिसतोय आपल्याला इंडिया दिसतोय. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे, की भारत कशामध्ये आहे? लोअर मिडल इन्कम काय इकॉनॉमीजमध्ये आहे. म्हणजे अल्प मध्यम उत्पन्न गट म्हणजे आजही भारताचं जे उत्पन्न आहे ते लोअर मिडलमध्येच आहे. म्हणजे भारत विकसनशीलमध्ये सुद्धा अप्पर मिडल नाहीये, लोअर मिडलमध्ये आहे. हे विद्यार्थ्यांनी सर्वात महत्त्वाची बाब लक्षात घेण्याजोगी आहे. आणि जोपर्यंत आपल्या देशातील प्रत्येक तरुण लोकसंख्या देशाला इन्कमसाठी आउटपुट देत नाही, तोपर्यंत आपल्या देशाचा विकास होणं नक्कीच अशक्य आहे. ही सगळ्यात महत्त्वाची बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची. कारण सर्व विद्यार्थी ही तरुण देशाची काय आहे? लोकसंख्या आहे. त्यामुळे आपल्या ह्या तरुण लोकसंख्येवरच देशाचा काय आहे? विकास अवलंबून आहे. ही महत्त्वाची बाब याच्यातून लक्षात घ्यायची आहे. आता लोअर मिडल इन्कम इकॉनॉमी नंतर पुढची आपल्याला बघायची ती म्हणजे अप्पर मिडल इकॉनॉमी इन्कम इकॉनॉमीज बघायची. म्हणजे आता अल्प मध्यम उत्पन्नाकडनं आपलं उच्च म्हणजे मध्यम उत्पन्न मिळवणारेच हे देश आहेत. विकसनशील देशच हे आहेत. पण त्यातल्या त्यात उच्च उत्पन्न गट म्हणजे भारतापेक्षा अजून कोणते देश आहेत की ते त्यांचं उत्पन्न कसं आहे जास्त आहे. तर आपण आता ती लिस्ट त्याच्यामध्ये टेबलमध्ये तुम्हाला दिसते बघा कोणकोणत्या देशांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. त्याच्यामध्ये बघा कोणते कोणते देश दिसतात तुम्हाला पेरू आहे, गुयाना आहे, अ, टू टुवालू आहे, मेक्सिको आहे. म्हणजे हे देश आपल्यापेक्षा काय आहेत उत्पन्नाच्या दृष्टीने भारतापेक्षा काय आहे जास्त सरस आपल्याला दिसून येतात. इराण आहे, इस्लामिक रिपक आहे, त्याच्यानंतर अर्मेनिया आहे. हे देश आपल्याला अर्जेंटिना आहे, टिनिया आहे. हे देशांचा कशामध्ये समावेश होतो? अप्पर मिडल म्हणजे आपल्यापेक्षा निश्चितपणे यांचं उत्पन्न कसं आहे? जास्त आहे. अजून एक लिस्ट आपल्याला त्याच्यामध्ये अजून बघायची आहे. हे सुद्धा आपल्याला टेबलमध्ये जे देश दिसतात ते देखील अप्पर मिडल इन्कम मध्येच आहे. एका स्लाइडमध्ये ते बसू न शकल्यामुळे आपण पुढच्या स्लाइडमध्ये ते घेतलेलं आहे. याच्यामध्ये बघा आपल्याला इराक दिसतोय, श्रीलंका म्हणजे आपला आशिया खंडामधील जे देश आहे, त्या आशिया खंडातील म्हणजे आपण सार्क संघटनेमध्ये जे देश घेतो त्याच्यामध्ये भारत, श्रीलंका, नेपाळ, भूतान, पाकिस्तान, मालदीव वगैरे याचा समावेश होतो. त्या आशियाई खंडातील देशांमध्ये म्हणजे भारतापेक्षाही श्रीलंकेचं जे पर कॅपिटा इन्कम आहे ते कसं आहे जास्त आहे म्हणून श्रीलंका सुद्धा अप्पर मिडल इन्कम इकॉनॉमीज मध्ये मोडतो. ही महत्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर चायना सुद्धा आहे बघा. चायनाचा सुद्धा समावेश कशामध्ये होतो अप्पर मिडल म्हणजे जरी आज चायना विकसित नाहीये, विकसनशील आहे, पण त्याच्यामध्ये तो अप्पर मिडल मध्ये म्हणजे उच्च मध्यम उत्पन्न गटामध्ये त्याचा काय होतोय समावेश होतोय. दिसतंय ग्रीक आहे, पनामा आहे, पोलंड आहे, त्याच्यानंतर गुम आहे, ऑस्ट्रिया आहे. बरोबर आहे? या सर्व देशांचा समावेश कशामध्ये होतो तर हाय इन्कम इकॉनॉमीज मध्ये होतो. ज्यांचं पर कॅपिटा इन्कम $12,376 पेक्षा काय राहणार आहे? जास्त राहणार आहे. ते देश कशामध्ये मोडणार आहे? हाय इन्कम इकॉनॉमी किंवा विकसित देशांमध्ये मोडताना आपल्याला दिसून येतं. अजून आपण याची स्लाइड पाहूया. बघा अजून टेबलमध्ये आपल्याला देश दिसतात ज्या हाय इन्कम किंवा विकसित देशामध्ये मोडतात. इटली, इस्रायल, सिंगापूर. बघा हे सर्व देशांचा समावेश कशामध्ये होतो? विकसित देशांमध्ये होतो. हे विद्यार्थ्यांनी सर्व
म्हणजे ही लिस्ट देण्यामागचं पर्पजच हे आहे की विद्यार्थ्यांनी खूप बारकाईने या देशांचा विचार केला पाहिजे आणि मग आपला भारत कुठे आहे हे आपल्याला लक्षात त्याच्यातनं यायला पाहिजे. आणि अजून एक शेवटची स्लाइड आपण हाय इन्कम इकॉनॉमीची बघूया. त्याच्यामध्ये बघा कोण कोण दिसतंय. डेन्मार्क दिसतोय, मोनॅको दिसतोय, नेदरलँड दिसतोय, फ्रान्स दिसतोय, हे युनायटेड किंगडम आहे, युनायटेड स्टेट्स आहे. म्हणजे या सर्व देशांचा समावेश त्याच्यामध्ये होतोय. तर आज आपण विकसित देश म्हणजे युनायटेड स्टेट्स, US म्हणजेच अमेरिकेचा समावेश त्याच्यामध्ये होतो. युनायटेड किंगडम मध्ये इंग्लंडचा समावेश होतोय. म्हणजे ही फिनलँड आहे. हे सर्व देश आज जगामध्ये आपण काय म्हटलं जातो, विकसित राष्ट्र म्हटले जातो. हे महत्वाची बाब लक्षात आपल्याला या देशातनं घ्यायची आहे. म्हणजे या सर्व गटवारीमधनं आपल्याला म्हणजे ह्या सर्व स्लाइड आपण त्याच्यासाठीच घेतलेल्या आहे की विद्यार्थ्यांना नेमकं समजलं पाहिजे की कोणते कोणते देश कोणत्या कोणत्या गटात मोडतात आणि त्यातल्या त्यात आपला भारत मग कुठे आहे आणि मग भारतासारख्या विकसनशील देशाचा प्रगतीसाठी आपल्याला काय करायला हवं. आता देशांची सर्व आपल्याला गटवारी झाल्यानंतर मग आपला देश कुठे आहे हे कळल्यानंतर या देश का अजूनही विकसनशील आहे, तिथे कोणकोणती आर्थिक चणचण त्यांना भासते हेही बघणं गरजेचं आहे. कारण या आर्थिक चणचणीमुळेच आपला देश अजून आजही काय आहे, विकसनशील आहे. ते त्याच्यामुळे आपल्याला विकसनशील देशाची काय बघायची, आर्थिक वैशिष्ट्ये बघायची. बघा आता आर्थिक वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य घेतलंय दरडोई उत्पन्न कमी. आता जे विकसनशील देश आहे त्या सर्व देशांचं म्हणजे आपण व्याख्यानामध्ये सुद्धा तो जो क्रायटेरिया लावलाय तो दरडोई उत्पन्नानुसारच लावलाय, पर कॅपिटा इन्कम नुसारच लावलाय. त्याच्यामुळे हे जे विकसनशील देश आहे त्या विकसनशील देशांचं दरडोई उत्पन्न कसं कसं असतं, अतिशय कमी असतं. त्याच्यामुळे म्हणजे विकसित देशांची जर तुलना केली तर त्यांच्या तुलनेने या विकसनशील देशांचं दरडोई उत्पन्न हे कसं राहिलेलं आहे, खूप प्रमाणामध्ये कमी राहिलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर पुढचं जे आहे, आता एक लक्षात ठेवा दरडोई उत्पन्न कमी का असतं, तर दरडोई उत्पन्न कसं काढता, तर देशातील लोकसंख्येला देशातील राष्ट्रीय उत्पन्नाला लोकसंख्येने भागतात आणि भारताच्या बाबतीत काय होतं, की भारताची लोकसंख्या खूप अफाट आहे आणि त्याच्यामुळे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा जरी जास्त असला त्या राष्ट्रीय उत्पन्नाला जेव्हा लोकसंख्येने भागतो तेव्हा आपला आकडा काय येतो, अतिशय कमी येतो. म्हणजे उदाहरणार्थ दुसरा एखादा समजा उदाहरणार्थ आपण समजा जे श्रीमंत देश आहे श्रीमंत देशामध्ये समजा आपण फ्रान्स घेतला की जागतिक जागतिक श्रीमंतीच्या बाबतीमध्ये मागच्या वर्षी आपला भारताचा क्रमांक 6वा लागत होता आणि फ्रान्सचा क्रमांक 7वा लागत होता. तरी सुद्धा फ्रान्स विकसित आहे आणि आपण विकसनशील आहे. याच्या मागचं कारण काय आहे, की आपलं राष्ट्रीय उत्पन्न जरी जास्त असलं, तरी सुद्धा आपली लोकसंख्या खूप जास्त असल्यामुळे लोकसंख्येने त्याला भागलं की आपलं उत्तर पॉइंटमध्ये येतं. मात्र फ्रान्सची लोकसंख्येने जर फ्रान्सच्या नॅशनल इन्कमला भागलं, तर त्याचं उत्तर कसं येतं, पॉइंटमध्ये येत नाही. म्हणजे तो देश काय कशामध्ये जातो, त्याच्यामुळे विकसित देशामध्ये जातो. ही गोष्ट महत्त्वाची विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं काय आहे, गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आर्थिक मागासलेपणा. आता विकसनशील देश या शब्दातूनच त्यांचा मागासलेपणा आपल्याला दिसून येतो. सगळ्यात महत्त्वाचा हा मागासलेपणा का दिसतो, तर ह्या देशामधील जी लोकसंख्या असते ना, त्यांची कार्यक्षमता खूप कमी असते आणि श्रमिकांमध्ये अगती क्षमता म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं काम करण्याची त्यांची इच्छाही नसते आणि त्यांची कार्यक्षमता काय असते, कमी असते आणि हे 2 महत्त्वाची कारणं आहे विकसनशील देश आर्थिकदृष्ट्या मागासलेपणा ओढवून घेण्याचा. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे भांडवल निर्मितीचा अल्पदर. आता मुळात त्या विकसनशील देशातील लोकांचं उत्पन्न कमी असतं त्याच्यामुळे बचत कमी. जेवढं उत्पन्न मिळतं तेवढं सगळं वस्तू व सेवा ज्या अत्यावश्यक वस्तू व सेवा आहे त्या खरेदी करण्यावर त्यांचा काय होतो, खर्च होतो. जर त्या देशाची बचत कमी असते तर देशाचा भांडवल निर्मितीचा दर कसा असतो, कमी असतो. म्हणून आपल्याला विकसनशील देशाचा भांडवल निर्मितीचा दर कसा दिसून येतो, अल्प दिसून येतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्राथमिक उत्पादनावर भर. प्राथमिक उत्पादन म्हणजे शेतीमध्ये जे उत्पादन घेतलं जातं त्याला म्हटलं जातं प्राथमिक उत्पादन. शेतीतील वस्तूला म्हटलं जातं, तयार होणाऱ्या वस्तूला म्हटलं जातं, उगवलेल्या वस्तूला म्हटलं जातं प्राथमिक वस्तू. आणि विकसनशील देशांचं हे एक मूलभूत वैशिष्ट्य आहे, की ते निम्म्याहून जास्त लोकसंख्या ही कशावर डिपेंड असते, शेती व्यवसायावर डिपेंड असते. मात्र शेतीमधून मिळणारं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जास्त आपल्याला वाटा दिसून येत
नाही. त्याच्यामुळे सतत शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, त्यांना मिळणार असणारा अपूर्ण वित्त पुरवठा, पावसावर उत्पादनाचं अवलंबित्वाचं प्रमाण, या सगळ्या कारणांमुळे विकसनशील देशाचं जे शेती क्षेत्र आहे ते कसं राहिलेलं आहे, मागासलेलं राहिलेलं असल्यामुळे अ, नि ह्या प्राथमिक उत्पादन सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये बाहेरच्या देशामध्ये निर्यात केलं जात नाही आणि त्याच्यामुळे मग त्याच्यापासून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचं इन्कम जास्त आपल्याला मिळत नाही. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आर्थिक विषमता. आता विकसनशील देशामध्ये आर्थिक विषमता खूप प्रचंड प्रमाणामध्ये आढळून येते. मुठभर लोक असे आहेत की त्यांच्या हातामध्ये संपत्तीचं काय झालेलं असतं, केंद्रीकरण झालेलं असतं आणि बाकीचे खूप लोक असे असतात की ते काय असतात, गरीब असतात. म्हणजे भारताचं नॅशनल इन्कम जास्त दिसण्यामागचं कारण पण तेच आहे. 20% लोकांचं उत्पन्न खूप जास्त आहे आणि 80% लोकांचं उत्पन्न अतिशय काय आहे, कमी आहे. म्हणजे ही खूप मोठी विषमता आपल्याला विकसनशील देशामध्ये काय होते, दिसून येते. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला मुद्दा आता घ्यायचा आहे अविकसित संसाधने. आता विकसनशील देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती कमी अधिक प्रमाणामध्ये आढळून आपल्याला येते आणि जी आहे तिचा सुद्धा पर्याप्त वापर, मग जमीन असेल, पाणी असेल, या सगळ्यांचा नैसर्गिक साधन संपत्ती असेल, या सगळ्यांचा परिपूर्णपणे वापर केला जात नाही आणि त्याच्या मागचं कारण पुन्हा मग भांडवलाची कमतरता. त्याच्यासाठी लागणारी जी टेक्नॉलॉजी ती आपल्याकडे नसल्यामुळे ती संसाधनं अर्धवट अवस्थेमध्ये आहे तशीच पडून राहतात आणि त्याच्यामुळे अविकसित साधने हे विकसनशील देशाचं काय आहे, एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे औद्योगिकरणाची उणीव. आता औद्योगिकरण 18व्या शतकामध्ये विकसित देशांनी खूप झपाट्याने केलं त्याच्यामुळे आज ते देश विकसित आहे. पण भारतासारखा देश आजही प्रमुख व्यवसाय शेती असल्यामुळे उद्योगधंद्यांची स्थापना होऊन जितकं त्याची प्रगती होणं गरजेचं आहे, तितकी झालेली नाहीये. तंत्रज्ञान आपल्याकडं आवश्यक ते नाहीये. कुशल, प्रशिक्षित कामगार हे सुद्धा आपल्याकडे त्याची काय आहे, कमतरता आहे आणि त्याच्यामुळे अ, औद्योगिकरण आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडून येताना दिसून येत नाही. म्हणून विकसनशील देशाचा औद्योगिकरणाची उणीव काय आहे, महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे मोठ्या प्रमाणावरील बेकारी. आता औद्योगिकरण जर मोठ्या प्रमाणात झालं नाही, तर शेती क्षेत्रातील लोकसंख्येला तिकडे जास्तीत जास्त आपल्याला कन्व्हर्ट करता येणार नाही. शेती व्यवसायावरती लोकं म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त अवलंबून राहण्याचं प्रमाण, छुपी बेकारी आपल्याला तिकडे दिसूनच येईल. त्यामुळे आपल्याला भारतामध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये बेकारी असलेली आता भारत भारत का करतो आपण? आपला देश आहे आणि आपण विकसनशील देशाचा अभ्यास करतोय, तर विद्यार्थ्यांना ही सातत्याने जाणीव झाली पाहिजे, की भारत विकसनशील आहे आणि म्हणून ती धुरा आपल्या हातातच आहे, की भारताला विकसनशीलकडून विकसितकडे कसं न्यायचं. म्हणून मी वारंवार आपल्याच देशाचं उदाहरण तुम्हाला रिपीट करत आहे. हे महत्त्वाचं विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे दारिद्र्याचे दुष्टचक्र. आता जर लोकांना कामच नाही मिळालं, त्यांचं उत्पन्नच नाही मिळालं, तर सातत्याने त्याच चक्रामध्ये म्हणजे दारिद्र्यातनं दारिद्र्य पुन्हा जन्म घेत राहतं या विकसनशील देशामध्ये आणि त्याच्यामुळे उत्पन्न कमी, बचत कमी, भांडवलाची कमतरता, त्याच्यामुळे गुंतवणूक कमी, उत्पादन कमी, रोजगार कमी आणि त्याच्यामुळे सतत लोक हे काय राहतात, दारिद्र्य राहतात. सतत दारिद्र्याच्या दुष्टचक्रामध्ये हे लोक आपल्याला अडकलेले दिसून येतात. त्याच्यानंतर पुढचं आहे बँकिंग आणि व्यापार विषयक सुविधांची कमतरता. आपण आज जर बघितलं, की शहरी भागामध्येच आपल्याला बँकिंग विषयक सुविधांचा विकास झालेला दिसून येतो. पण भारताचा खरा जो भाग आहे म्हणजे भारतातली खरी जी लोकसंख्या आहे ती कुठे राहते? ग्रामीण भागात राहते आणि ग्रामीण भागामध्ये बँकिंगचा हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये बिलकुल विकास झालेला आपल्याला दिसून येत नाही आणि ग्रामीण भागातील लोकांना बँक ट्रान्झॅक्शनची सुद्धा अजिबात सवय नाही. त्यांच्याजवळ एक्स्ट्राचे पैसे जरी असले तर ते पैसे ते सोन्या चांदीमध्ये गुंतवतात. बँकेमध्ये जाऊन एफ-डीज वगैरे ते करत नाही. त्याच्यामुळे बँकांचं बँकिंग विषयक सुविधांची ग्रामीण भागामध्ये कमतरता जरी भासत असली तरी मुळात त्या लोकांची बँक ट्रान्झॅक्शन करण्याची जी सवय आहे ती खूप आपल्याला कमी प्रमाणामध्ये दिसून येते. आणि आपल्याला त्यानंतर पुढचा मुद्दा शेवटचा जो घ्यायचा आहे तो म्हणजे अल्पनिर्यात. आता प्राथमिक वस्तूचंच उत्पादन सगळ्यात जास्त, त्यातल्या त्यात देशातील लोकसंख्येची मागणी जास्त. त्याच्यामुळे आपली निर्यात जितक्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये होत नाही.
आणि औद्योगिक विकास आपला खूप कमी असल्यामुळे औद्योगिक वस्तूंची खऱ्या अर्थाने आपण निर्यात करायला पाहिजे. तर आपण निर्यात करण्याच्या ऐवजी काय करतो? आयात करतो आणि आपली लोकसंख्या मात्र भरमसाठ वेगाने वाढत असल्यामुळे उपभोग्य वस्तूंची सुद्धा आयात आपल्याला दिवसेंदिवस काय करावी लागते? जास्त प्रमाणामध्ये बाहेरच्या देशातून करावी लागते. त्याच्यामुळे निर्यात कमी आणि आयात जास्तमुळे आपल्या देशाचा विकास घडून येत नाही. कारण आपल्याला माहिती आहे देशाच्या आर्थिक विकासासाठी परकीय चलन गरजेचं असतं आणि हे परकीय चलन आपल्याला कशातून मिळतं? निर्यातीतून मिळतं आणि म्हणून भारतासारख्या विकसनशील देशांची निर्यातच काय आहे? मुळात कमी आहे. त्याच्यामुळे तो आजही विकसनशील च्या चक्रातच आपल्याला अडकलेला दिसून येतो. या सर्व आर्थिक वैशिष्ट्यांवरून आपल्या लक्षात येत असेल, की का भारतासारखा आपला देश आजही काय आहे? विकसनशील आहे. आय होप विद्यार्थ्यांना ही विकसनशील देशाची जी आर्थिक वैशिष्ट्ये आहे, ही समजली असेल आणि आर्थिक वैशिष्ट्य म्हणण्याचं कारणच प्रत्येक वैशिष्ट्यामध्ये पैशाचा संबंध असल्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे? आर्थिक वैशिष्ट्य म्हटलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांना ती निश्चित समजली असेल अशी मी आशा व्यक्त करते. धन्यवाद.